बाण, तलवार केला त्याने हातातला पेन, एकटाच लढला छाती ठोकून, एकटाच लढला छाती ठोकून। मित्रांनो, माझ्या या ओळींवरून कदाचित तुम्हाला माझ्या वक्तव्याचा विषय समजलाच असेल। होय, माझ्या भाषणाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हा करुणी, अंतरीचे घावे स्वभावे बाहेरी, धरिता परी आवरेना, सूर्यानाही जागे करत याचना, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही, अर्थात चंदनाचा सुगंध लपून राहत नाही। सूर्याला मी आलोय उठा ही सांगायची गरज नाही, आणि आकाशात ढग जमा झाल्यावर मोराला आपला नाच लपविता येत नाही। तसेच एखाद्या माणसाचे गुण सांगावे लागत नाही, त्याचा सुगंध एवढा असतो की समाजाला त्याची दखल घ्यावीच लागते। आणि असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न, विश्वरत्न, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कोलंबिया विश्वविद्यापीठात एक उत्साहाचा भाग म्हणून एक यादी जाहीर केली होती। ती यादी होती त्या विश्वविद्यापीठात शिक्षण घेतलेल्या सर्वोत्कृष्ट 40 विद्यार्थ्यांची, आणि त्या यादीमध्ये एकमेव भारतीय नाव होतं, तेही पहिल्या क्रमांकावर, आणि ते नाव होतं डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकरांचं। बाबासाहेबांना हे श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी किती कष्ट करावे लागले हे कोणालाही सांगायची गरज नाही। बाबासाहेबांचा आपण जर इतिहास पाहिला तर आपल्याला समजते त्यांनी त्यांचे ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी केला आहे। बाबासाहेब म्हणायचे, तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल। त्या काळी दलित समाजाला विहिरीवरून पाणी भरून देत नव्हते, त्यांचे जेवणाचे ताट वेगळे, भांडी वेगळी, त्यांना गावाच्या बाहेर हकलायचे। माणूस असूनही प्राण्यासारख्या जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे ते बाबासाहेब होते। परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही, माणूस हाच परिस्थिती घडवतो आणि माणूस हाच परिस्थिती बिघडवतो। म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। बाबासाहेबांचे कार्य फक्त दलित समाजापुरतेच मर्यादित नव्हते, तर या महामानवाचे आकाशा एवढ्या महामानवाचे कार्य सुद्धा आकाशा एवढेच मर्यादित होते। ते आधुनिक भारताचे निर्माते होते, राज्यघटनेचे शिल्पकार होते। करून जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे राण दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, लिहिले त्यांनी भारत देशाचे संविधान, लिहिले त्यांनी भारत देशाचे संविधान। मित्रांनो, आपली राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला। 299 सदस्यांची मेहनत लागली, त्यामध्ये 7 उपसमित्या होत्या, त्यात एक मसुदा समिती, आणि त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। राज्यघटना लिहित असताना अनेक देशातील राज्यघटनेचा अभ्यास केला, त्यातील अमेरिकेच्या उदाहरणार्थ अमेरिकेच्या राज्यघटनेतून न्यायमंडळाचे स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क, जर्मनीच्या राज्यघटनेतून आणीबाणी असे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत। अर्थव्यवस्थेवर सुद्धा भर दिली। मित्रांनो, मला सांगा, देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो। मंदिर कोणाच्या हातात आले आहे? मंदिर पुजाऱ्याच्या हातात आले आहे। पुजारी कोणाच्या हातात आले आहे? पुजारी ट्रस्टीच्या हातात आले। ट्रस्टी कोणाच्या हातात आले आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हातात आले। राज्य सरकार कोणाच्या हातात आले आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हातात आले। केंद्र सरकार कोणाच्या हातात आले? केंद्र सरकार संसदच्या हातात आले। संसद कोणाच्या हातात आले? संसद राष्ट्रपतींच्या हातात आले। राष्ट्रपती कोणाच्या हातात आले? राष्ट्रपती संविधानाच्या हातात आले। आणि संविधान कोणाच्या हातात आले? निरखून पाहिलं तर संविधान डॉक्टर बाबासाहेबांच्या हातात आहे। स्वतःच्या 65 वर्षाच्या आयुष्यात या महामानवाने खूप संघर्ष केला, आणि 6 डिसेंबरला आपल्या सगळ्यांना पोरकं करून हा महामानव विलीन झाला। अरे दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। अरे दलितांचे तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते हे गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले। मला असे वाटते, बाबासाहेबांचे कार्य आपण आपल्या आचरणात व विचारात आणले पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांकडून आदरांजली ठरू शकेल। शेवटी जाता जाता एवढेच म्हणू इच्छिते, चल उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैरास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा, ध्यास नवा, घुमू दे दाही दिशाही। धन्यवाद।